नमस्कार. माझे नाव राजेंद्र भीमराव माने. नागराज कॅटल फीड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा मी प्रोप्रायटर असून आज सर्व शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी तसेच बैलगाडा शर्यतीसाठी ज्यांनी खोंडे किंवा बैल पाळलेले आहेत त्यांच्यासाठी छोटीशी माहिती आहे, जी महत्त्वपूर्ण आहे. ते आपण आत्ता देणार आहे ह्या छोट्याशा व्हिडिओमधून. बैलगाडा शर्यतीमध्ये 4 महिन्याच्या पुढील सर्व खोंडांना आपलं खाद्य चालतं. ते खाद्य देण्याची पद्धत किती प्रमाणात दिलं पाहिजे 4 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत आणि तिथून पुढे त्याची माहिती देणार आहे. सेम प्रोसेस ही दुधाच्या कालवडी तयार करणे, रेड्या तयार करणे ह्यांच्यासाठी सुद्धा हाच फॉर्म्युलेशन आहे, हीच पद्धत आहे. तर 4 महिन्याचं खोंड असेल तर सुरुवातीला कसं असेल, दुधावरचं खोंड असल्यामुळे ते लागवड खात नसेल. पहिल्या 15 ते 20 दिवस त्याला सवय करावी लागते. मग ते करत असताना सकाळी 400 ग्रॅम व संध्याकाळी 400 ग्रॅम 4 महिन्याच्या खोंडाला 12 तास भिजवून किंवा शिजवून द्यायचं आहे. भिजवून खात असेल तर भिजवून द्या. जर तुम्हाला वेळ असेल शिजवून द्यायला तर शिजवून द्या. शिजवून दिलं तर रिझल्ट हा 20 दिवसात येतो. भिजवून 12 तास दिल्या रिझल्ट हा 1 महिन्यानंतर म्हणजेच 30 दिवसानंतर येतो. सदर खाद्याला 400 ग्रॅम खाद्य जर भिजवायचे असेल तर त्याला 600 मिली पाणी वापरावे व 400 ग्रॅम खाद्य जर शिजवायचं असेल तर त्याला त्याच्या दुप्पट म्हणजेच 800 मिली पाणी वापरायचं. शिजवण्यासाठी पाण्याला उकळी आली की त्या उकळीमध्ये 400 ग्रॅम 800 मिली पाण्यामध्ये 400 ग्रॅम खाद्य टाकायचे व तसेच ते 10 मिनटं गॅसवर शिजून द्यायचे भातासारखे. 10 ते 12 मिनटं झाल्यानंतरनं ते चांगल्या पद्धतीने शिजते. शिजल्यानंतरनं 10 ते 12 मिनटं झाल्यानंतरनं तेच पातेलं उतरून खाली ठेवायचे आहे व 1 तास झाल्यानंतर ते गार होतं. गार झाल्यानंतर लगेच आपल्याला ते खोंडाला द्यायचं आहे. सदर खाद्य हे 5 महिन्याचं खोंड असेल तर सकाळी 500 ग्राम संध्याकाळी 500 ग्राम प्रमाणात द्यायचं आहे. 6 महिन्याचं खोंड असेल तर सकाळी 700 ग्राम व संध्याकाळी 700 ग्राम या प्रमाणात द्यायचं आहे. समजा आता 7 महिन्याचा आहे तर सकाळ 700 ग्राम संध्याकाळ 700 ग्राम. 8 महिन्याचा असेल तर सकाळ 800 ग्राम संध्याकाळ 800 ग्राम. जसं महिना असेल तसं 100 ग्रॅमने आपण वाढवत जायचं आहे. 1 वर्षाचं खोंड असेल तर सकाळ 1 किलो व संध्याकाळ 1 किलो. त्याला पाणी लागणार आपल्याला 12 तास भिजवायचं असेल तर 1 किलोला 1.5 लिटर. ते जर शिजवून द्यायचं असेल, तुम्ही जर देणार असाल तर 1 किलोला 2 लिटर पाणी वापरायचं. आणि कोणतंही शिजवून दिलेलं खाद्य हे 10 मिनटं शिजलंच पाहिजे. भातासारखं म्हणजे ते शिजवायचंच आहे. कारण त्याच्यामुळे बायपास फॅट होतं आणि जो रिझल्ट तुम्हाला महिन्यात येणार आहे तोच रिझल्ट तुम्हाला 20 दिवसात येतो. हे खाद्य चालू असल्यामुळे जनावराच्या शरीराची वाढ होते, त्याच्यानंतरनं त्याची उंची वाढते, तर स्टॅमिना वाढतो, तोंडाला फेस येत नाही आणि रनिंग करत असताना खोंडांच्या रनिंगचा जो स्टॅमिना आहे तसेच खोंडांच्यामध्ये येणाऱ्या काही अडचणी आहेत, म्हणजेच फेस येणे तोंडाला, पळताना दम लागणे, धाप लागणे किंवा विकनेसपणा, कुचामणे असे प्रकार काही होत नाहीत. आणि आपलं खाद्य चालू असल्यामुळे खोंडही करंटमध्ये फुल येतात. त्याच्यामुळे 1 वर्षाच्या खोंडाला परत एक माणूस हँडल करू शकत नाही, इतकी ताकद त्याची वाढते. आता समजा तुमचं खोंड 1.5 वर्षाचं असेल तर त्याला सकाळ 1.5 किलो संध्याकाळ 1.5 किलो हे प्रमाण आहे. 2 वर्षाचं असेल तर सकाळ 2 किलो संध्याकाळ 2 किलो. सदर खाद्यामध्ये कॅल्शियम, सोडा, मीठ, मिनरल्स असतात. 100% ऑर्गॅनिक कंटेन वापरलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं काय घालण्याची गरज नाही. जर समजा आपलं खाद्य चालू असेल त्याच्यामध्ये तुम्ही जर आटा ॲड केला किंवा उडदाची डाळ ॲड केली किंवा खपरी पेंड ॲड केली किंवा कोणत्याही प्रकारचे जर मिनरल्स किंवा एक्स्ट्रा काय जर ॲड करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामुळे त्या खाद्यामध्ये अनबॅलेन्सिंग होते. अनबॅलेन्सिंग झाल्यामुळे त्या खाद्याला रिझल्ट येत नाही. म्हणून आपल्या खाद्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कंटेन वापरू नये किंवा घालू नये, मिक्स करू नये. सदर खाद्य वापरल्यानंतर 1 महिन्याच्या आत तुम्हाला 100% रिझल्ट दिसायला चालू. आणि सांगायचं झालं तर बैलगाडा शर्यतीमध्ये आपलं खाद्य मार्केटला आत्ता 1 नंबरला आहे.